नमस्कार. मराठी मॅनेजरमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा खूप महत्त्वाचा विषय जो मी घेऊन आलेली आहे, तो आहे ह्यूमन रिसोर्स किंवा ज्याला आपण मराठीत म्हणतो मानव संसाधन. खूप ओळखीचा असा हा विषय आहे. रोजच्या वापरातला आहे, बोलण्यातला आहे. पण खरंच हा ह्यूमन रिसोर्स टॉपिक किंवा ह्यूमन रिसोर्समध्ये काम करणारे एच-आर मॅनेजर्स हे किती ओळखीचे आहेत आपल्याला? खरंच आपल्याला हा विषय किती कळलेला आहे? याच्यावर जरा प्रश्नच आहे. बरेच कॉमेडी शोजमध्ये आपण एच-आरवर केले जाणारे जोक्स ऐकलेच असतील आणि त्यावरनं आपल्याला एक असंही वाटत असेल, की अरे एच-आर म्हणजे खरं तर काहीच महत्त्वाचं नाही. पण खरंच हे असं आहे की नाही हे बघून घेऊया. अ, या टॉपिकची ही सीरीज आहे आणि त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओत जे 3 सुरुवातीचे टॉपिक मी कव्हर करणार आहे ते म्हणजे मानव संसाधन म्हणजे काय? एच-आर म्हणजे काय? मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय? मानव संसाधन व्यवस्थापनाचा विकास कसा झाला? तर एक थोडंसं म्हणजे आपण हिस्ट्री त्याची कशी होती आणि खरंच हे एच-आर कुठून आलं? ही कन्सेप्ट कशी डेव्हलप झालेली आहे, ती आपण बघणार आहोत आज. तर सगळ्यात आधी मानव संसाधन किंवा एच-आर म्हणजे काय नक्की ते आपण समजून घेऊया. एच-आर किंवा ह्युमन रिसोर्स इज अ ग्रुप ऑफ individuals that forms the workforce of an organization. तर आता कित्येकदा आपल्याला एक कन्फ्युजन असतं की एच-आर म्हणजे जी पोझिशन असते एच-आरची. तर खरं तर बघायला गेलं तर तसं नाहीये. ह्युमन म्हणजे मानव. त्या मानवाला एक रिसोर्स, एक संसाधन म्हणून जर आपण वापरलं, तर त्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणू. आधीची कन्सेप्ट कशी होती, की एखादी कंपनी उभी करण्यासाठी आपल्याला फायनान्शियल रिसोर्स पाहिजे, म्हणजे आपल्याला पैसा पाहिजे किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल रिसोर्स पाहिजे, म्हणजे आपल्याला एखादी बिल्डिंग पाहिजे किंवा एखादं इन्फ्रास्ट्रक्चर हवंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींना रिसोर्स म्हटलं जायचं. पण जेव्हा रिसर्चर्सनी याच्यावर अजून विचार केला आणि त्यांनी या कन्सेप्टला डेव्हलप केलं, की खरं तर मनुष्य जो आपण या पूर्ण कंपनीमध्ये वापरून घेतोय, तो पण एक रिसोर्स आहे. कारण त्याच्याशिवाय कोणतीही कंपनी उभी राहू शकत नाही. म्हणूनच मानव संसाधन किंवा ह्युमन रिसोर्स हे व्यक्तींच्या समूहाचे रूप आहे, जे संस्थेच्या कामकाजाची किंवा त्याच्या दलाची निर्माण करतात. म्हणजे जेव्हा हे भरपूर असे मनुष्य एकत्र येतात आणि ते एका ऑर्गनायझेशनची किंवा एखाद्या संस्थेची एक निर्मिती करता, तर त्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो. पण या ह्युमन रिसोर्स जो आपल्याकडे आहे त्यांना सांभाळण्यासाठी ज्या व्यक्तीला ठेवलं जातं, त्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो, एच-आर म्हणतो ज्याला आपण. तर आय होप की ही कन्सेप्ट कळली असेल, की ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? तर व्यक्तींचा एक समूह, एक ग्रुप आहे आणि जे सगळे एकत्र येतात आणि कामकाजाच्या एका ग्रुपची निर्मिती करतात किंवा एका दलाची निर्मिती करतात. आता त्यात परत एक नवीन कन्सेप्ट आपण नेहमी ऐकतो एच-आर-एम किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा मानव संसाधन व्यवस्थापन. तर हे काय नक्की आता? तर ह्युमन रिसोर्स आधी म्हटलं जायचं की यांना फक्त रिसोर्स सारखे वापरा. या ह्युमन्सला, या मानवांना आपल्याला फक्त रिसोर्स सारखं वापरायचं आहे. पण नंतर कन्सेप्ट ही जेव्हा डेव्हलप झाली, तेव्हा ह्यावर असं नवीन कन्सेप्ट डेव्हलप होत गेली, की नाही फक्त वापरायचं नाहीये, तर त्यांना मॅनेज पण करायचं आहे. The human resource management is concerned with the most effective use of people to achieve organizational and individual goals. हे खूप महत्वाचं आहे इथे, की फक्त आपल्याला त्या ऑर्गनायझेशनचे किंवा त्या संस्थेचे जे उद्दिष्ट आहेत, ते आपल्याला पूर्ण नाही करायचे. तर हे जे ह्युमन्स आहेत आपल्याकडे, हे आपल्याकडे मनुष्य जे आहेत,
त्या व्यक्तींची पण जे काही उद्दिष्ट असतील ते आपल्याला पूर्ण करण्यास मदत करायची आहे. It is the way of managing people at work so that they give their best to the organization. आता आपल्याला या ह्युमन्सचा जो एक ग्रुप मिळालाय, मनुष्यांचा एक ग्रुप मिळालेला आहे, तर त्यांना अशा प्रकारे आपल्याला मॅनेज करायचंय किंवा त्यांचा अशा प्रकारे त्याचा यूज करून घ्यायचा आहे की जेणेकरून ते त्यांची जी कॅपॅसिटी असेल, त्यांची जी क्षमता असेल, ती पूर्ण 100% ते देतील की जेणेकरून आपल्या संस्थेसाठी त्याचा फायदा होईल. तर आता ही कन्सेप्ट झाली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा मानव संसाधन व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, की फक्त रिसोर्सेसना वापरायचं नाहीये तर त्यांना मॅनेज पण करायचंय. कसं मॅनेज करायचंय? तर त्यांचा मोस्ट इफेक्टिव्ह सगळ्यात प्रभावी वापर करून घ्यायचा आहे, जेणेकरून फक्त संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता नाही होणार आहे, तर व्यक्तींच्या उद्दिष्टांची सुद्धा पूर्तता आपल्याला करायची आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की अरे आपण या सगळ्या लोकांना, या मानवांना सॅलरी तर देतोय ना, तर ऑर्गनायझेशन साठी ते जर काम करत असतील आणि त्याच्या बदल्यात त्यांना सॅलरी मिळत असेल, तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल गोल्स म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत जे त्यांची उद्दिष्ट आहेत ते का पूर्ण होण्यासाठी आपण मदत करावी? आपलं काय घेणं देणं आहे त्यांच्या ज्या स्वतःचे पर्सनल गोल्स आहेत त्यांच्यासोबत? तर एक साधी गोष्ट, कधी तुम्ही जर आता ऑर्गनायझेशन चालवत असाल किंवा HR असाल किंवा मॅनेजर्स असाल, तर तुम्हाला एक गोष्ट नेहमी तुम्ही ऑब्झर्व केली असेल की जेव्हा आपण एखाद्याला त्याची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतो, तेव्हा तोही आपल्याला मदत करत जातो. तर यात हेच महत्त्वाचं मानलं जातं की एखादा व्यक्ती जो तुमच्या कंपनीमध्ये जॉइन झालेला आहे, तर त्याला फक्त त्याचा वापर नाही करून घ्यायचा आपल्याला. कारण फक्त आपण त्याचा वापर करून घेतला तर काय होणार आहे? एक दिवस तो सोडून जाईल. जसं त्याचे स्वतःचे जे उद्दिष्ट आहेत ते पूर्ण होतील, तो स्वतः पूर्ण करून घेईल, त्या दिवसापासून तो सोडून जाईल. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला ॲज अ कंपनी त्याला मदत करायची आहे. म्हणजे आता काही इंडिव्हिज्युअल गोल्स काहीही असू शकतात. एखाद्याला सिक्युरिटी हवी असेल, सिक्युरिटी इन द सेन्स ऑफ इन्शुरन्स किंवा एक सिक्युअर्ड जॉब किंवा एखाद्याला ट्रेनिंग हवं असेल, की काम तर त्याला जमतंय पण त्याच्यात त्याची पूर्ण कॅपॅसिटी लागत नाहीये. तर मग त्यासाठी त्याला ट्रेनिंग हवंय. तर आपण ते ट्रेनिंग देऊ शकतो का? त्याच्या कोणत्या प्रकारे आपण डेव्हलपमेंट करू शकतो? जेव्हा ह्या गोष्टी आपण करायला लागतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला सुद्धा आपुलकीची भावना निर्माण होते त्या संस्थेसाठी. म्हणजे हा टू वे रोड आहे. दोन्हीकडनं गिव्ह अँड टेक झालं पाहिजे आणि ते जेव्हा होईल इफेक्टिव्हली, तेव्हाच आपण म्हणू की HR ने आपलं काम व्यवस्थितरित्या केलेलं आहे. ओके. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा मानव संसाधन व्यवस्थापन ही कन्सेप्ट तुम्हाला आता कळली असेल. आता बघूया की याचं इव्होल्युशन कसं झालं. एक्झॅक्टली हे HRM कुठून आलं? तर जेव्हा आपण 1890s ची गोष्ट बोलतोय, तेव्हा या पोझिशनचं नाव होतं फक्त वेलफेअर ऑफिसर. म्हणजे फक्त अ, ठीक-ठाक चाललंय का नाही काम, एवढंच त्याचं काम होतं. वेलफेअर फक्त तो बघायचा. मग थोडं-थोडं जेव्हा इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन होत गेलं, तर तेव्हा मग ते लेबर मॅनेजर अशी ती पोस्ट त्याची चेंज झाली. म्हणजे तो काय करायचा? जेवढे त्याच्याकडे लेबर येतील त्यांना फक्त मॅनेज करायचा. तर त्यात त्याचं काही डेव्हलपमेंट, ट्रेनिंग वगैरे असं काहीही व्हायचं नाही. फक्त त्या लेबर्सना मॅनेज करायचं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मनुष्यांना लेबरच मानलं जायचं. म्हणजे एका अर्थी आपले हे गुलाम आहेत आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचंय. दॅट्स इट. एवढंच त्या HRचं म्हणजे आजच्या जमान्यातल्या HRचं ते काम होतं.
मग त्याच्यानंतर पर्सनल मॅनेजमेंट अशी ती कन्सेप्ट डेव्हलप झाली. आता पर्सनल मॅनेजमेंट म्हणजे व्यक्तिगत कसं आपण मॅनेजमेंट करू शकतो. आता इथे तो मॅनेजमेंटचा वर्ड ह्याला लागला ह्या पोझिशनला. आणि त्याच्यानंतर ही कन्सेप्ट डेव्हलप होत होत साधारण एक 1945 नंतर ती आली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये. मग इथे हा शब्द वापरायला सुरुवात झाली, ह्युमन रिसोर्स, की आपल्याला या मनुष्यांची जी एक ग्रुप मिळालेला आहे त्यांना आपल्याला मॅनेज करायचं आहे. आणि आता करंट सेंचुरीचं जर आपण बघितलं तर ना एक बिझनेस पार्टनर मानलं जातं किंवा ॲज अ ह्युमन कॅपिटल मानलं जातं. आणि त्यांच्याकडे खूप वेगळ्या नजरेने आता बघितलं जातं, की एखाद्या बिझनेसला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर ला सगळ्यात आधी महत्त्व दिलं जातं. आणि त्याचं महत्त्व यासाठी वाढलेलं आहे कारण आता फक्त हायर आणि फायर साठी लिमिटेड नाहीये. म्हणजे फक्त लोकांना हायर केलं, त्यांचं काम बघितलं आणि नाही आवडलं तर त्यांना फायर केलं, म्हणजे त्यांना कामावरनं काढून टाकलं. तर एवढ्याच पुरतं त्याची प्रोफाईल किंवा त्याचं काम लिमिटेड राहिलेलं नाहीये एचआरचं. पण एकूणच म्हणजे अगदी इंटरनॅशनल लेवलवर पण अगदी बघायला गेलं तर कित्येकदा अ, 2 कंपन्यांमध्ये जर टाय-अप्स करायचे असतील, तर एचआरनं पाठवलं जातं. एचआर मॅनेजर्स असतात किंवा एचआर कॉन्टिनेंट मॅनेजर्स असतात, त्यांना पाठवलं जातं. कारण जेव्हा आपण एचआर बद्दल शिकतो किंवा त्याची डिग्री घेतो एमबीए आणि एचआर जेव्हा करतो, तर तेव्हा बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे अगदी लॉज काय आहेत, लेबर लॉज काय आहेत, बिझनेस लॉज काय आहेत किंवा अ, वेगवेगळ्या कल्चर मधल्या लोकांशी कसं वागायचं हे सुद्धा एमबीए मध्ये शिकवलं जातं. तर ह्याच अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात त्या महत्त्वपूर्ण ठरतात, जेव्हा आपल्याला एखाद्या बिझनेसची डील क्रॅक करायची असते किंवा वेगवेगळ्या टीम्सना, वेगवेगळ्या अ, जगातल्या वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून एक काम पूर्ण करायचं असतं, तेव्हा हा जो एचआर असतो कंपनीमधला, हा खूप मोठा रोल निभावतो. आणि अशाच कन्सेप्टला आपण अजून थोडंसं समजून घेत जाऊया. सो आय होप आजची कन्सेप्ट कळलेली असेल आणि आजच्या पुरतं मी इथेच थांबते. थँक यू सो मच अगेन फॉर व्हिजिटिंग माय चॅनल मराठी मॅनेजर. मराठी माणसासाठी खास. थँक यू सो मच.